प्रेज द लॉर्ड सर्वांना. मी पुणे येथे औंध इथे राहतो. माझे नाव शंकर विठोबा रणदिवे व माझी मिसेस सिंधुबाई शंकर रणदिवे. आमच्या एक साक्षी आहेत परमेश्वराचे. ते आमच्या देवाने नशिबावरती मोठं कार्य केलेलं आहे. माझ्या मिसेसला 2022मध्ये असे गाठ आली होती. आम्ही ज्यावेळेस डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरांनी ती गाठ पाहिल्यानंतर ते म्हणाले ही गाठ TBची असू शकते किंवा कॅन्सरची असू शकते. त्यांनी सांगितलं की हे ऑपरेशन करावं लागेल, काय ऑपरेशनशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आणि ते कटिंग करून काढावं लागेल ते. पण डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आम्ही थोडं घाबरून गेलो की हे असं काय अचानकच झालं. अगोदर काही तिथं गाठ नव्हती, काही नव्हती गालापाशी आणि अचानकच कसं काय झालं. आणि भीती तर वाटत होती, पण मी सारखं देवाचं नाव घ्यायचे येशू बाप्पा हे तूच हे काहीतरी कार्य कर, मला ह्याच्यामध्ये काही म्हणजे आजार बिजार काही निघू नको देऊ. डॉक्टरने मग ते टेस्ट करायला सांगितल्यानंतर परत आम्ही प्रशांत ब्रदर आहेत त्यांच्याकडं प्रार्थना करून घेतली आणि प्रार्थना झाल्यानंतर डॉक्टरनी टेस्ट केली आणि डॉक्टरने ती सुई घेतली आणि तिथं त्या गाठीवरती त्यांनी ते तुकडा काढला आणि ते तुकडा काढल्यानंतर ते पहिलं फेल गेलं. साठी सुई अशी घातली ना ती मला खूप त्रास होत होता. मी ओरडत होते अशी जोरजोराने. तर ती सुई अशी फिरवून त्याच्यातले काढायची, ती सुई फिरवायची आणि त्यातला तुकडा काढून घ्यायचे. आणि फेल गेल्यानंतर परत त्यांनी टेस्ट केली तर ते म्हणजे सुई घेऊन ते परत त्यांनी टोचलं, ते ब्लड काढलं आणि नंतर म्हणले 1-2 ते 3 आठवड्यांनी रिपोर्ट येईल. तर ते आम्ही डॉक्टरचे रिपोर्ट घेतले. डॉक्टर म्हणाले ते रिपोर्ट आले, त्यांनी सांगितले सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत, त्या गाठी काही प्रॉब्लेम नाही, ते निघून जातील. नंतर आम्ही प्रशांत ब्रदर यांच्याकडे आलो. त्यांनी प्रेयर केली आणि प्रेयर केल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यात त्या गाठी नाहीशा झाल्या. नाही, सर्व गाठ आता निघून गेलेली आहे. आता मला कुठेही गाठभेट काय दिसत नाही. आम्ही सर्व गौरव देवाला आणि प्रशांतला प्रशांत ब्रदर यांना देतो. देवाला धन्यवाद. देवाला धन्यवाद.